नमस्कार पालको. अखेर ती वेळ किंवा ती घडी आलेली आहे, समीप आलेली आहे घटका, ज्यामध्ये की सर्व पालकांना ज्याची तयारी आपण करत होतो आणि त्याचा निकाल काय तो लागणार आहे. आणि आपण पाहतोय की निकालाच्या बाबतीत थोडंफार गणित हे बिघडतच चाललेलं आहे. जणू काही जर उदाहरण सांगायचं झालं तर आत्ताचं जे काही लोकसभा मतदारसंघाचा निकाल होता तोही धक्कादायक होता. त्यासोबतच परवा जो नीटचा रिझल्ट लागला, नीट 2024चा मेडिकल एंट्रन्सचा, तोही अक्षरशः धक्कादायकच निकाल लागला आहे. आशा करूया की हा जो काही सोडत किंवा लॉटरीचा निकाल लागणार आहे तो पालकांच्या अपेक्षेप्रमाणेच लागणार आहे. त्यामुळे आपण पाहणार आहोत की नेमकं आता ही जी सोडत आहे ती कधी होणार आहे, त्या सोडतसाठी तुम्हाला कुठं उपस्थित राहणं गरजेचं आहे का, नेमकं सोडत कुठल्या प्रकारे होते तेही आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यासोबतच आपल्याला पाहायचं आहे की जागा किती होत्या, प्रत्येक जिल्ह्यावाईज जागा किती आहेत आणि त्यामध्ये अर्ज किती जमा झालेले आहेत. रजिस्टर्ड ॲप्लिकेशन नंबर्सवरनं न जाता सबमिटेड ॲप्लिकेशन्स किती आहेत तेही पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला पाहायचं की तुम्हाला जर का तुमचा नंबर लागला 11 तारखे उद्या 11 वाजताच्या नंतर लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला, SMS प्राप्त होईल. बऱ्याच पालकांना SMS येऊ शकत नाही. निराश न होता तुम्हाला कुण्या ठिकाणी जाऊन पाहायचं आहे तेही आपण पाहणार आहोत. सोबतच 3 कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट्स डिवाइड होणार आहेत. पहिला आहे सिलेक्टेड, ज्यांची की निवड झालेली आहे. दुसरी आहेत वेटिंग लिस्ट, जी की प्रतीक्षा यादीत आहेत. तिसरी आहेत नॉट सिलेक्टेड, ज्यांची की यादीमध्ये निवड झालेली नाही आहे. मग त्या कॅन्डिडेटनं पुढं काय करायचं आहे तेही थोडक्यात पाहूया. सोबतच ज्यांची निवड झाली आहे त्यांना कागदपत्राची कोणकोणती तयारी करायची तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे आता हा नुसता व्हिडिओ लॉटरी पुरता मर्यादित नसून लॉटरी व बरंच काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, RTच्या वेबसाईटवरती जी काही ऑफिशियल नोटिफिकेशन्स आलेले आहेत त्या नोटिफिकेशनच्या आधारावरती उद्या म्हणजे 7 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता सोडत ही निघणार आहे. मग आता पालकांना हे कुतूहल आहे की आम्हाला सोडतसाठी पाहायचं जर असेल तर सोडत पाहण्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे. अपेक्षित नाही आहे की सगळे पालक तिथं उपस्थित राहावे, कारण शक्य होणार नाही इतक्या पालकांना त्या ठिकाणी एका ठिकाणी उपस्थित राहणं, किंवा ती जागा पण तेवढी उपलब्ध नसणार आहे. परंतु ही जी सोडत होते त्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाअंतर्गतच सोडत केली जाते. मग आता सोडतीच्या वेळेस तुम्हाला उपस्थित राहावंच अशी अपेक्षा नाही आहे, परंतु जो काही निकाल असणार आहे तो पारदर्शक असतो. काही पॅरेंट्स, निवडक पॅरेंट्स किंवा तिथं असू असतात आणि त्यांच्याच देखरेखीखाली किंवा काही अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सोडत ही पार पडली जाते. त्याचा निकाल अपेक्षित आहे की 11 वाजता म्हटलेला आहे, म्हणजे उद्याच 10 वाजल्यापासून ती सोडतीची प्रक्रिया सुरू होईल. 11 किंवा 1-2 वाजेपर्यंत त्याचा निकाल हा लागू शकतो. मग आता दुसरी गोष्ट ही आहे की लॉटरी लॉजिक काय आहे. बघा, बऱ्याच पालकांचा प्रश्न होते, परंतु तुम्हाला जर सांगायचं झालं तर लॉटरी लॉजिक वेबसाईटवरती लॉटरी लॉजिक दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की 3 बॉल्स ठेवले जातात, जितके ॲप्लिकेशन्स आले तितके नंबर ऑफ बॉल्स ठेवले जातात. म्हणजे 786 ॲप्लिकेशन्स आले तर 3 डिजिट्समध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, तर 3 बॉल्स ठेवले जातात. प्रत्येक बॉलमध्ये 1 ते 9, 0 ते 9, दुसऱ्या बॉलमध्ये परत 0 ते 9, तिसऱ्या बॉलमध्ये 0 ते 5, आणि मग प्रत्येक बॉलमधनं एक निवडायचा आणि जे काही निवडलेले आहेत पूर्ण झाल्यानंतर ते कम्प्युटरमध्ये फीड करायचं आणि जनरेट लॉटरी असं काही ते सिस्टम त्यामध्ये सांगितण्यात आलेली आहे. आशा करूया ही समजून घेण्याइतकी पण तेवढी गोष्ट महत्त्वाची नाही आहे. लॉटरी सिस्टम आहे जी कम्प्युटराइज जनरेट होती आहे. तर हे होतं थोडक्यात लॉटरीच्या बाबतीत माहिती, मला जितकी समजली आहे तितकी. त्यानंतर आपण पाहूया की नेमकं जागा किती आहेत आणि अर्ज किती आलेत, कारण आपल्याला अंदाज बांधणं सोपं जाईल की आपल्याला खरंच आपला नंबर किती लागू शकतो. त्यासाठी आपण परत एकदा RTच्या वेबसाईटवरती जाऊया. RTच्या वेबसाईटमध्ये RT 2525 स्टेटसवरती जर क्लिक कराल तर तुम्हाला जिल्ह्यावाईज समजून येईल की जागा किती आहेत, वॅकन्सीज किती आहेत आणि ॲप्लिकेशन्स किती आलेले आहेत. म्हणजे 3000 जागासाठी 7500 अर्ज आलेले आहेत. 2000 जागा आहेत अकोल्यामध्ये, जवळपास 5000 जागा अर्ज आलेले आहेत. अमरावतीमध्ये 2500 जागा आहेत, 6500 अर्ज आलेत. म्हणजे दुप्पट किंवा दुपटीपेक्षा जास्त. तर अशा प्रकारे म्हणजे एका जागेसाठी 2 ते 3 विद्यार्थी हे झटत आहेत. त्यामुळं तुम्हाला तिघात एकाचा नंबर लागेल असं काही ते गणित थोडक्यात आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही पाहू शकता की समजा लातूरमध्ये 1865 म्हणजे 1900 जागा आहेत तर 6000 अर्ज आलेले आहेत, म्हणजे तिप्पट अर्ज आलेले आहेत. तर प्रत्येक जागेसाठी 3 विद्यार्थी हे आता फाईट करणार आहेत आणि तिघापैकी एकाचाच नंबर त्या लॉटरीमध्ये लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमचे जागा किती आहेत आणि तुमचे लागण्याचे चान्सेस किती आहेत. म्हणजे 33.33% हे तुमचे लागण्याचे चान्सेस आहेत प्रोबॅबिलिटीच्या बाबतीत. मग नेमका आता लॉटरीमध्ये नंबर लागला तर आपल्याला SMS प्राप्त होतो. पहिली गोष्ट, तर जर SMS प्राप्त नाही झाला तर तुम्हाला काय करायचं आहे की लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला सरळ RTच्या वेबसाईटवरती परत एकदा व्हिजिट द्यायची आहे. तिथं व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथं अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन वाईज तुम्ही अर्जाची स्थितीमध्ये जा आणि त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून इथं गो क्लिक करा. तर तुम्हाला तुमचं जे काही शाळा आहे, जी शाळा तुम्हाला मिळालेली आहे, जर सिलेक्टेड असाल तर जी शाळा मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टेड आहात का वेटिंग लिस्टमध्ये आहात हेही त्यामध्ये नमूद केलं जाईल.
त्यामुळे त्यासोबतच तुम्हाला परत एकदा यामध्ये सिलेक्टेड स्टँडर्ड कॅन्डिडेटची यादी जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथं निवड झालेल्या पाल्याची यादी पण भेटेल. ॲडमिटेड म्हणजे ज्यांचं ॲडमिशन झालं हे नंतरची प्रोसेस आहे. किंवा त्यासाठी तुम्ही परत एकदा ऑनलाईन ॲप्लिकेशन्समध्ये जिथं तुम्ही अर्ज केला होता तिथे तुमचं युजर ID पासवर्ड टाकून पण तुम्ही तुमचा नंबर लागला आहे का याची खात्री करू शकता. जर नंबर लागला असेल तर पुढं काय करायचं. आता नंबर लागल्यानंतर तुम्हाला ज्यांचा नंबर लागला त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये लॉग इन करून जे ॲडमिट कार्डचं सेक्शन आहे त्या ॲडमिट कार्डच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जर का कन्फर्म ॲडमिशन झाला असेल तर तिथनं एक ॲडमिट कार्ड डाउनलोड होतं. ते ॲडमिट कार्ड प्लस वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही वेबसाईटवरच्या होम पेजवरती याल, एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणून एक भेटणार आहे तुम्हाला हमीपत्र. ते हमीपत्र एक डाउनलोड करणं गरजेचं आहे आणि या 2 गोष्टी आणि बाकीचे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला पुढची तारीख देण्यात येणार आहे की कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला कागदपत्रे जमा करायचे आहेत. मग आता मूळ मुद्दा हा आहे की ज्यांनी कुणी निवड झालेली आहे त्यांचं चांगलंच आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण ज्यांची प्रतीक्षा यादी येत आहेत त्यांचं काय, किंवा ज्यांनी नॉट सिलेक्टेड आहेत त्यांनी काय करायचं. मी तर सांगतो जे नॉट सिलेक्टेड झालेले आहेत त्यांच्यासाठी खरंच चांगली गोष्ट आहे, ना की प्रतीक्षा यादीत जर तुमचं नाव असेल तर तुमच्यावरती टांगती तलवार आहे. होतं काय नेमकं की ते जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षाही एक 20% एक्स्ट्रा कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करून ठेवतात, जेणेकरून जर कोणी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये वगळण्यात आलं कुणाला तांत्रिकदृष्ट्या असतील कागदपत्राच्या आधारावरती जर ते पात्र नसतील ठरत तर वेटिंगमधला एक कॅन्डिडेट पुढे येतो. जर तुम्ही मला विचाराल की किती जणांचा नंबर लागू शकतो, म्हणजे सर समजा तुमचा वेटिंग लिस्टमध्ये 3रा नंबर असेल किंवा 4था नंबर असेल तर तुमचे चान्सेस आहेत की तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. जर तुमचा नंबर 5व्यापेक्षा जास्त आहे, 6वा आहे, 7वा आहे किंवा 10वा आहे तर चान्सेस खूप कमी आहेत. तुम्ही त्याच्या प्रतीक्षा यादीच्या नादाला न लागता ॲडमिशन्स कन्फर्म करून त्याच्या वर्ग किंवा शाळेला सुरुवात करणं गरजेचं आहे. नॉट कन्फर्मवाल्यासाठी किंवा नॉट सिलेक्टेडवाल्यांसाठी मार्ग मोकळा असणार आहे. त्यामुळं तिघापैकी एकच जण लागणार आहे आणि दोघांना आता आपापल्या नॉट सिलेक्टेडमध्येच हे करणार आहे. तर डॉक्युमेंट सबमिशनमध्ये मी जसं मगाशी सांगितलं की ॲडमिट कार्ड आहे, त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन आहे, त्याचा जन्माचा दाखला, उत्पन्न असेल तर उत्पन्न, नसेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि रहिवाशाचा पुरावा, इतके काय ते कागदपत्रे घेऊन तुम्हाला शिक्षण विभागाला भेट द्यायची आहे. आशा करूया उद्याची जी काही लॉटरी लागणार आहे, जे काही निकाल असणार आहे तुम्हाला त्यामध्ये यश येऊ हीच ईश्वरची प्रार्थना. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.